हो, आज आपण खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. आपल्या पूर्ण पदाधिकारी सोबत होते. त्यांचं काय चर्चा झाली? निश्चितपणे गेल्या 3 महिन्यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात जेव्हा नगर परिषदेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये जळगाव जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने आमच्या उमेदवार सौ छायाताई अतुल पाटील या त्या ठिकाणी उभ्या होत्या आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये एकमेव नगरपालिका यावल अशी आहे की ज्याच्यामध्ये आम्ही बहुमताने त्या ठिकाणी निवडून आलेलो आहे. म्हणजे आमचा नगराध्यक्ष आणि 12 नगरसेवक त्या ठिकाणी निवडून आल्याच्या नंतर या ठिकाणी आज पक्षाच्या बैठकीमध्ये माननीय राऊत साहेब यांची भेट घेणं या ठिकाणी आवश्यक होतं. आणि खरं म्हणजे गेल्या महिन्यामध्ये देखील आम्ही आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट घ्यायला त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर माननीय अजितदादांचं त्याच दिवशी दुःखद दुर्घटना झाल्यामुळे त्या दिवशी आमची भेट होऊ शकली नव्हती. परंतु आज प्राधान्याने यावल नगरपालिकेची टीम, यावल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि सारे नगरसेवक आणि सारे कार्यकर्त्यांची भेट घेण्यासाठी कालच दुपारी या ठिकाणी पक्षाचा निरोप आला आणि त्याप्रमाणे आज आम्ही माननीय संजय राऊत साहेब यांची या ठिकाणी भेट घेतलेली आहे. नेमकी काय चर्चा झाली? पुढचं काय विजन असणार आहे किंवा काय त्याच्यावर काही चर्चा झाली का? पक्ष बांधणीसाठी पुढे काही चर्चा झाली? निश्चितपणे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी आटोपलेल्या आहे, परंतु ग्रामीण भागाची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका या ठिकाणी होऊ घातलेल्या आहे. म्हणजे यापूर्वी विधानसभेच्या लोकसभेच्या नेत्यांच्या निवडणुका झाल्या, परंतु आता कार्यकर्त्यांची निवडणूक या ठिकाणी होऊ घातलेली आहे. आणि त्या दृष्टीने समाजामध्ये तळागाळामध्ये काम करणारा सर्वांना सर्वसमावेशक नेतृत्व त्या ठिकाणी जिल्हा परिषदेला पंचायत समितीला दिलं गेलं पाहिजे. पुढच्या कालखंडामध्ये संघटनेची बांधणी त्या ठिकाणी झाली पाहिजे. पुढच्या 3 वर्षाच्या कालखंडानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका या ठिकाणी जोमाने लढवण्याच्या संदर्भामध्ये संघटन बांधणी कशी केली पाहिजे या संदर्भामध्ये आज राऊत साहेबांनी आम्हाला या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये देखील आज ज्या पद्धतीने नगरपालिका आम्ही जिंकलेली आहे, पुढच्या कालखंडामध्ये हा विजयाचा रथ ग्रामीण भागामध्ये देखील त्या ठिकाणी गेला पाहिजे याचा निश्चय आम्ही या ठिकाणी आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे. काही तुम्ही उमेदवार वगैरे काही त्यांना सांगितलं का? नाही, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पुनर्रचना होण्याची शक्यता असल्यामुळे जोपर्यंत त्या ठिकाणी मतदारसंघाची पुनर्बांधणी होत नाही आणि तो मतदारसंघ कुठल्या जागेसाठी राखीव आहे ते जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत उमेदवार निश्चित त्या ठिकाणी करता येणार नाही. परंतु पक्ष म्हणून या ठिकाणी पक्ष जर या ठिकाणी प्रबळ राहिला तर निश्चितपणे कोणत्याही उमेदवाराला त्या ठिकाणी उमेदवारी दिल्याच्या नंतर तो निवडून येईल. म्हणून संघटना बळकटीकरणाच्या वरती भर द्यावा अशी भूमिका आम्ही या ठिकाणी घेणार आहोत.